नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले द्यायचे राहुने ही विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी आपण ऐकताय. आज या कादंबरीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. सकाळी सकाळी फोन खणखणला. फोन देवकीच्या भावाचा होता. वडील गेल्याचा. देवकीने ऐकलं, तिचे डोळेच भरून आले. एकुलता एक मायेचा धागा तट्टकन तुटलेला होता. जाणं गरजेचं होतं. देवकी महेश गावी गेले. सोपस्कार आटोपून परत आले. देवकीला जाण्या येण्याचा त्रास झाला. शिवाय मनाचा थकवा वेगळाच. तेरवीला ती गेलीच नाही. दोघंही वृद्धाश्रमात गेले. सोबत गोड काहीतरी न्यायचं म्हणून लाडू घेऊन गेले. देवकीने ते स्वयंपाकीण बाईकडून करवून घेतले होते. पुन्हा वडील डोळ्यात उभे राहिले. बुजऱ्या स्वभावाचे. धडाधडा कधी बोलणार नाहीत. मनातलं दुःख ठस ठस डोळ्यात वागवणारे. बरं झालं बाबांची पालखी उठली. मनात सतत त्यांचीच काळजी असायची. आता नाव किनाऱ्याला लागले. अनोळखी गाव. शेवटचं गाव. सर्वांनाच तिथे जायचं असतं. आई भेटली असेल का बाबांना तिथे? आणि बाबा गेल्यानं वहिनी सुटली असेल का? मोकळं वाटत असेल तिला? आपले आईवडील आपल्याला प्रिय असतात. आईवडील म्हणजे अभिमानाचा विषय असतो मुलींच्या. मग नवऱ्याच्या आईवडिलांची किंमत त्यांच्या मनात शून्य का असते? देवकीला मग महेशच्या बहिणी आठवल्या. महेशचे अतिशय जिव्हाळ्याचे धागे. आपणही ते धागे तेवढ्याच प्रेमानं जपले. त्यांच्या शुभेच्छात सदा माझ्या पाठीशी. पण मग त्या शुभेच्छांची सुंदर आणि तरीही मजबूत तटबंदी झुगारून हे दुखणं माझ्यापाशी पोचलंच कसं? परमेश्वराने तर माझ्या आयुष्यात दुखण्यांची आरासच मांडलेली आहे. आता झेलतीये सहानुभूतीच्या नजरा. देवकीची नजर वळली. बाजूलाच देवघर होतं. त्यात देव ठेवलेले होते. विठ्ठल रखुमाई जवळजवळ उभे होते. प्रत्यक्ष पंढरीत मात्र दोघांची मंदिरं वेगळी. कधी गाठभेट नाही. विठ्ठलाकडून कधी रखुमाईची विचारपूस नाही. हा आपला सतत भक्तांच्या गाराड्यात, भक्तांच्या कौतुकात न्हाणारा, कटीवर हात आणि विटेवरी उभा. देवकीच्या मनात विचार सुरू होते. विठ्ठल रखुमाईच्या बाजूला कृष्णाची मूर्ती. मूर्ती सुंदर होती, पितळेची. लंगडा कृष्ण हातात लाडू घेतलेला. रेखीव ठाशीव मूर्ती. राजे लोक घालतात तसा अंगरखा आणि खांद्यावरून हाताकडे असणारी सुंदर नक्षी, तीही पितळेची. गळ्यात कोरलेल्या माळा आणि मुख्य म्हणजे या कृष्णाला मुकुट नव्हता, मोरपीसही नव्हतं. डोक्याला पगडी होती, पेशवाई पगडी. मोठा लोभसवाणा दिसत होता गोपाळकृष्ण. वाटलं देवकीला की उठावं आणि घ्यावं त्या मुकुंदाला आपल्या तळहाती. पुन्हा त्या गोपालाकडे बघत देवकी मनाशीच म्हणाली, काय करू तुला तळहाती घेऊन? सांग ना. तुला तळहाती घेतल्यानं माझ्या तळहातीच्या रेषा का बदलल्या जाणार आहेत? साऱ्यांची जेवणं आटोपली. त्या दिवशीच्या जेवणाचा खर्च म्हणून महेशनं वृद्धाश्रमात 5,000ची पावती फाडली. निघायचं. देवकीने फक्त हो म्हणून मान हलवली. दोघेही बाहेर आले.
बाजूलाच अनाथाश्रम होता. लहान लहान मुलं इकडून तिकडे पळत होती, खेळत होती. लहान बाळं पाळण्यात होती. एक बाळ पाळण्यातच रडत होतं. देवकी वॉकरच्या सहाय्यानं पाळण्यापर्यंत पोचली. अरे, कुणी आहे का इथे? बाळ किती रडतंय. अहो अहो जरा बघा ना, देवकी कळवळून म्हणाली. महेशने बाळाला पाळण्यातनं काढून हातात घेतलं. बहुतेक बाळानं सू केलेली होती. कदाचित भूकही लागली असेल. जवळ घेताच बाळ मात्र रडायचं थांबलं. तितक्यात मुलांकडे लक्ष देणाऱ्या बाई आल्या. अहो बाई, बाळ किती रडतंय. हां ताई, आवाज आलता, पण मी दोघांना बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घालत होते. म्हणलं पाळण्यातच आहे. द्या साहेब माझ्याकडे तिला. आपले ओले हात पदराला पुसत ती बाई म्हणाली. मुलगी आहे का? देवकीने विचारलं. हा ना, कालच आणले तिला इथं. काय फार फक्त 15 दिवसाची असन. देवकीने मुलीकडे निरखून बघितलं. मुलगी छान होती, गोरी, भरपूर जावळ. ताई, मी जरा हिच्या दुधाची व्यवस्था बघते. जरा पाळण्यात ठेवू का? नको ग, हे घेतील की तिला. मुठी चोखणाऱ्या मुलीकडे बघत देवकी म्हणाली. महेशनी मुलीला जवळ घेतलं. किती गोड आहे ना मुलगी. देवकी मुलीकडे बघत म्हणाली. अहो, आपण या मुलीला घेऊन जायचं का आपल्या घरी? अगं, असं मूल घरी नेता येत नाही. त्यासाठी ते मूल दत्तक घ्यायला लागतं. मग घेऊ. आणि बाळाचं करेल कोण? हां, हे नाही लक्षात आलं माझ्या. एक करता येईल. काय हो? जोपर्यंत हिला कोणी दत्तक घेत नाही तोपर्यंत हिचा खर्च आपण करू. हिला भेटायला येऊ. चालेल की. पण ही आपल्या घरी आली असती तर जगण्याचे संदर्भ बदलले असते. हिच्याही जीवनाला अर्थ मिळाला असता. एवढ्या गोड मुलीला हिच्या आईला कसं टाकवलं असेल हो? तिची अडचण असेल काहीतरी. मग जन्मच नाही द्यायचा ना. देवकी, आता या असल्या गोष्टींना काही अर्थ आहे का? हां, तेही खरंच आहे म्हणा. काशीबाई दुधाची बाटली घेऊन आली. काशीबाई, मी पाजू तिला दूध? अगं पण देवकी, बघते ना जमतंय का. मी खुर्चीवर बसते. असं म्हणून तिथल्याच एका खुर्चीवर देवकी बसली. बाळाला जवळ घेतलं. दुधाची बाटली तिच्या ओठांना लावली. सुरुवातीला निपल तोंडात घेताना तिला त्रास झाला, पण जरा वेळानं ती चुटूक चुटूक करून दूध प्यायला लागली. गळ्यातून दूध गिळताना घुटक घुटक आवाज येत होता. देवकीच्या नजरेत आईचं वात्सल्य दाटलं होतं. पोट भरल्यावर मुलीने निपल सोडली. देवकीने बाटली बाजूच्या टेबलवर ठेवली. आपल्या रुमालानं तिच्या ओठातून सांडलेलं दूध पुसलं. तिच्या जावळातून हात फिरवला. दूध पिता पिता मुलगी झोपी गेली. काशीबाई, हिचं नाव ठेवलं नसेलच ना? नाही ना ताई. मी ठेवू? अहो ठेवा की. आनंदी. किती गोड नाव आहे नाही का ताई? बरं, द्या तुमच्या आनंदीला माझ्याकडं. पाळण्यात टाकते. तुम्ही अवघडले असाल. देवकीनं आनंदीच्या कपाळाची पापी घेतली. तिला काशीबाईंच्या हाती सोपवलं. काशीबाई, लक्ष द्याल हं आनंदीकडे. उभी राहा, देवकी म्हणाली. चल, निघायचं का? अहो, निघूया. महेशच्या मागून देवकी वॉकरच्या साहाय्यानं गाडीजवळ आली. महेशनं गाडीचं दार उघडलं. तिला गाडीत बसायला मदत केली. वॉकर मागच्या सीटवर ठेवलं. गाडी सुरू झाली. देवकीनी पुन्हा त्या अनाथाश्रमाकडे बघितलं. गाडी दोघंही निःशब्द. मनात मात्र विचारांची वादळं. डोळ्यासमोर आनंदी. भर उन्हात सावली भेटावी तशी आनंदी देवकीला भेटलेली होती. हॅलो देवकी, अगं मी सुभद्रा बोलतेय. सुभद्रा, देवकीची चुलत बहीण, काटोलला राहणारी. हां, बोल की. अगं तुझी तब्येत कशी आहे देवकी? आहे, बरी आहे. बरी आहे का छान आहे?
छानच आहे ग. मग आली नाहीस तू तेरवीला? अगं प्रवासाचा त्रास होतो आणि यायची इच्छाही झाली नाही. आपली भेट नाही ग बऱ्याच दिवसात. मागे तू आली होतीस काकूंच्या वेळी, त्यावेळी मी मुलाकडे गेले होते पुण्याला. हो, ते कळलं. काय झालं, कसं झालं, तेरवीला कोण आलं, असे अनेक प्रश्न मनात असूनही देवकीला काही बोलावंसं वाटत नव्हतं किंवा विचारावंसंही वाटत नव्हतं. का ग देवकी, गप्प का? काहीच विचारायचं नाही? काय विचारणार? अगं तू एकदम तोडूनच टाकलंयस सगळं. मग जोडून ठेवण्यासारखं तरी काही आहे का? देवकी, अगं काकांना शेवटी खूप त्रास झाला. जेवण जात नव्हतं. पण आवडीनिवडीचंही काही कोणी करून खायला घातलं नाही. मी मध्ये भेटीला गेले होते तेव्हा कळलं. मग मी रोजच जायची काहीतरी घेऊन. खायचे मग 2 घास. डोळ्यात पाणी यायचं. म्हणायचे, माझ्या देवकीला कोणी नाही आहे. देवकी, अगं ऐकतीयस ना? हो, ऐकतीये. भरल्या कंठाची देवकी. आणि बरं का देवकी, काकांसाठी तेरवीला ताट तयार केलं ना, तेव्हा वहिनी आईस्क्रीमचा लहान पॉट घेऊन उभी होती. म्हटली ताटात ठेवायचंय. मी म्हटलं, काय आईस्क्रीम ठेवणार आहे का? तर म्हणाली, त्यांना खायचं होतं, ते म्हणाले होते. पण देवकी, वहिनी गप्प होती हा नंतर. म्हणजे काकांनी मागितलं असेल, पण हिनी जिवंतपणी काही आणलं नाही आणि काका गेल्यावर आईस्क्रीमची लहानशी डबी घेऊन उभी. चेहऱ्यावर अपराधी भाव होते असं नाही, पण ती त्या पानाजवळ उभी. समोर पूजा आणि हातात ते वितळलेलं आईस्क्रीम. अशी चीड आली ना देवकी. देवकीला पुढचं ऐकवेना. तिने पटकन फोन बंद करून टाकला आणि मग कितीतरी वेळ ती डोळे पुसत राहिली. सारखं वारंवार भरून येत होतं तिला. डोळ्यासमोर येत होतं वडिलांचं पान आणि वितळलेला आईस्क्रीमचा पॉट. जिवंतपणी वडिलांना आईस्क्रीम खायला मिळालं नाही ही खंत तिच्या मनाला लागून राहिली आणि तिने संकल्प केला वर्षभर आईस्क्रीम न खाण्याचा. आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. जेवण केलं. खरं तर घशाखाली काही उतरत नव्हतं. 4 घास खाल्ले, हात धुतला, मग बसून राहिले. देवकीचं काहीतरी बिनसलंय हे महेशनी ओळखलं, परंतु ते बोलले काहीच नाहीत. त्यांनी पटकन आपलं जेवण आवरलं, हात धुतला, दोघांचीही ताटं उचलली, सिंकमध्ये नेऊन ठेवली. रोज बसल्या बसल्या देवकी झाकपाक करायची, पण आज ती शांतपणे बसून होती. महेशनी अन्नाची भांडी झाकून ठेवली, टेबल पुसलं, हात धुवून जेवणानंतर घ्यायची टॅबलेट तिच्यासमोर धरली. सवयीने तिने हात समोर केला, बाजूचा ग्लास हातात घेतला, टॅबलेट घेतली आणि ती उठली. देवू, आईस्क्रीम खातेस? काढू का? नाही, नको. मग बेडरूममध्ये बसून राहिली. खिडकीतून दिसणारं आभाळ निरखत राहिली. त्या आभाळात तिला वडिलांचा चेहरा दिसत होता, केविलवाणा. बाबा, मी तुमची मुलगी असूनही तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही. तिने नजर आत घेतली, अंथरुणावर अंग टाकलं, डोळे मिटून घेतले. त्या मिटल्या डोळ्यात पुन्हा वडील उभे राहिले. मन बेचैन झालं होतं. आपण वडिलांचं केलं नाही. आपली मुलं तरी आपल्यासाठी काय करतायत? त्यांना भेटायलाही वेळ नाही. मनात विचारांची आवर्तन. पुन्हा डोळे उघडले, उठून बसली. फार वाटलं तिला की उठावं आणि पेटी वाजवावी, पण महेश समोरच्या सोफ्यावर झोपलेले होते. पेटीचा आवाज झाला असता, शिवाय वॉकरचा टक टक आवाज. पुन्हा बसल्या ठिकाणाहून खिडकीतून बाहेर नजर टाकली. झाडं झुडं दिसली. झाडं ओकीबोकी दिसत होती. पानगळ लागली होती.
बाबाही पिकलं पान, गळालं. एक दिवस मी पण, छे, वेळ आहे. आता माझी प्रकृती सुधारतीये, मला काहीही त्रास नाही. आलं होतं वादळ मोठं, पण मी ते परतवलं निकराने, निग्रहाने. आता मी एकदम ठीक आहे. आणि तशाही परिस्थितीत हसली देवकी स्वतःशी. माणसाचं मन सुद्धा अजबच असतं. देवकी मनातल्या मनात म्हणाली. मग तिचं लक्ष देव्हाऱ्यातल्या देवाकडे गेलं. हातात लाडू घेऊन बसलेला बाळकृष्ण. अरे बाबा, खा की तो लाडू. कधीचा हातात घेऊन उभा आहेस? मुंग्या लागतील त्याला. आणि कृष्णा, तू पण ना, लगेच हसवतोस काय, रडवतोस काय? मन आमचं, पण आमच्या मनाचे मालकी हक्क तुझ्याकडे. कमाल आहे हा तुझी. मग तिथे भरून ठेवलेल्या बाटलीतलं पाणी ती वरूनच प्यायली. जरा वेळ बसून राहिली. महेश उठल्याचं जाणवलं तशी ती उठली, बैठकीत गेली. का ग, झोपली नाहीस का? नाही. बरं वाटत नाही आहे? महेशचा हा प्रश्न देवकीला आवडला नाही. ती गप राहिली. मग खुर्चीवर बसली, हार्मोनियम ठेवलेला स्टूल जवळ ओढला आणि बराच वेळ मग ती पेटी वाजवत राहिली. महेशनी करून आणलेल्या चहाकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. जरा वेळानं देवकी थांबली तेव्हा दोनही कपातला चहा महेशनी पुन्हा गरम केला. चहाचा कप देवकीसमोर धरत महेश म्हणाले, खरंच तू खूप छान वाजवतेस. खरंच? अगं हो. दोघांनी मग गुपचूप चहा संपवला. पेटीचे सूर अजूनही दोघांना वेढून होते. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान महेश बघत होते. वाटलं तिला जवळ घ्यावं. रिकामी कप उचलून ट्रेमध्ये ठेवता ठेवता त्यांनी देवकीच्या डोक्यावर अतीव मायेनं थोपटलं. त्या तेवढ्याशा मायेच्या स्पर्शानंही देवकीचे डोळे पाणवले. वाटलं तिला, मी किती भाग्यवान. कॅन्सरच्या भोवऱ्यातनं मी सही सलामत बाहेर पडले. भोवती आनंद पेरणारे आणि भोवतीच नव्हे तर माझ्या मनातही आनंद पेरणारे माझे महेश. ओलावलेले डोळे रुमालाने तिने हळूच पुसले. महेशच्या इथे लक्षात आलं, पण ते बोलले काहीच नाहीत. त्यांना माहिती होतं की प्रत्येक वेळी दुःखानंच डोळे झरतात असं नाही. आनंदाचाही पाझर फुटतो डोळ्यांना. खरंच फुटतो पाझर. आज भजनी मंडळातल्या बायका येऊन देवकीला भेटून गेल्या. देवकी फार पूर्वी भजनी मंडळात जायची. त्या गेल्यावर महेशनी दार बंद केलं. जरा वेळानं दारावरची बेल वाजली. महेशनी दार उघडलं. दारात अर्चना उभी होती. या या वहिनी या. आणि मग आत वळून ते म्हणाले, देवकी, अगं अर्चना वहिनी आल्या आहेत. भाऊजी नमस्कार. काय म्हणते देवकी? आहे ना, आत आहे. अर्चना आल्याचं समजताच देवकीने बसल्या बसल्या बाजूची ओढणी दोन्ही खांद्यावरनं घेतली, केस नीट केले आणि दारातून आत आलेल्या अर्चनाला म्हणाली, ये ग अर्चना, बस. कशी आहेस देवकी? देवकीच्या समोरच्या खुर्चीवर बसत अर्चना म्हणाली, अगं मी मजेत आहे. अगं ऐक ना, मागच्या आठवड्यात आम्ही वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथे एक अनाथाश्रम पण आहे. तिथे एक मुलगी होती, अगदी लहान ग, तानी, खूप गोड. हो, अगं मला इतकी आवडली म्हणून सांगू, वाटलं घरी घेऊन यावं, तिचं सगळं करावं. पण करणार कोण ना? मीही अशी. जरा वेळ शांतता भरून राहिली तिथे. मग पुन्हा देवकीच म्हणाली, पण अर्चना, मी ठरवलंय, जोवर ती कोणाकडे दत्तक म्हणून जात नाही तोवर तिचा सगळा खर्च आपणच करायचा. खूप छान हं देवकी. पण काय ग, हे तुला सुचतं कसं? अगं मृत्यूच्या भोज्याला हात लावून आली आहे ना, म्हणून असेल कदाचित. असं नको ना बोलू देवकी. अगं खोटं आहे का ते? वहिनी चहा घेणार का हो? दारातून महेशने विचारलं.
नको भाऊजी, मी घेऊनच आली आहे. तुमचा ठेवू का? मी ठेवते. नाही नाही, आमचा झाला आहे अहो. नाही मग असू द्या. महेश मग अंगणात गेले, झाडामधला कचरा उचलला, झाडांना पाणी द्यायचं म्हणून नळ सुरू केला. ते झाडांमध्ये रमत. काय ग, काय म्हणतायत विकास भाऊजी? ते काय म्हणणार? ते गेले कोपात. म्हणजे पुन्हा राग आला का काय? देवकी, अगं राग तर नाकावरच असतो. कळतच नाही ग घरात कसं वागावं. तरी मी घरात फार कमी बोलते, अगदी गप्प राहते म्हणणं. घरात संवाद असा नसतोच. धरून बांधून संसार करायचा, कशाला काही अर्थ नसल्यासारखा. दिवस उगवला की मावळायची वाट बघायची. सारख्या ठेचा लागतात ग देवकी. कितीही पावलं जपून टाकली ना तरीही. आता तर चालायलाच नको वाटतं. सारखी भीती. हा संसार म्हटलं ना देवकी की जन्मठेपच असते ग. जामिनावर सुद्धा सुटका नाही. मरेपर्यंत शिक्षा भोगा, पर्याय नाही. वाटतं कधी कधी की तोडून टाकावीत सगळी बंधनं, निघून जावं कुठेतरी, शांतीचं जीवन जगावं. आणि भरूनच आलं अर्चनाला. अर्चना, अगं काय हे? काही नाही ग. डोळे पुसत अर्चना म्हणाली. अर्चना, काय झालं सांगशील? काय सांगणार ग? नेहमीचंच रामायण. कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. त्यांना रुसायला कुठलीही क्षुल्लकशी गोष्ट सुद्धा पुरते. त्या गोष्टीला ना शेंडा असतो ना बुडखा. चतुर्थी होती मागच्या महिन्यातली. मी लवकर आंघोळ करून पूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले. हे नेहमीप्रमाणे उशिरा उठले. बरं, उशिरा उठले असंही म्हणता येत नाही, त्यांना तो खूप अपमान वाटतो त्यांचा. एकदा अशीच मुलगी आली होती. सकाळी दवाखान्यात जायचं होतं. मी सहज म्हणून गेले की एवढ्या सकाळी बाबा उठणार नाही. तर काय गहजब केला ग माणसाने सगळ्यांच्या समोर. म्हणाले, तुला काय आकाशवाणी झाली का मी उशिरा उठतो म्हणून? मला कळे ना ग मी काय चुकीचं बोलले. खरं तेच तर बोलले होती ना मी. आणि त्यात एवढं राग येण्यासारखं काय आहे? म्हणजे ना या माणसाला कशाचं वाईट वाटेल काही सांगताच येत नाही. जबरदस्त इगो सांभाळून ठेवलाय त्यांनी. हां, तर काय सांगत होते, चतुर्थीला मी माझी आंघोळ आणि आंघोळीच्या आधीची कामं, लॅट्रिन, बाथरूम, बेसिन घासून स्वच्छ करणं, हे उठल्यानंतर यांनी ब्रश केला तेव्हा मी किचनमधून एवढंच म्हणाले की बेसिनमध्ये पाणी टाकाल का ब्रश केल्यानंतर? तर इतका संताप संताप केला या माणसाने म्हणून सांगू. म्हणाले, हो बेसिन तुझं आहे, काढून फेकून दे. मी नेहमी बघतो माझ्या ब्रशनंतर तू बेसिन घासतेस. आता चहा पाणी झालं की आंघोळीला जाण्यापूर्वी मी माझी कामं उरकून घेते. खूप साध्या साध्या गोष्टीत हा माणूस एकदम टोक गाठतो ग देवकी. मग रुसणं, फुगणं, माझी तब्येत बिघडली असं म्हणणं आणि ह्या सगळ्या गोष्टींना मला जबाबदार धरणं आणि तसं इतरांच्या समोर बोलून दाखवणं. कंटाळा आला ग या सगळ्याचा. आणखीन एक, हा माणूस रुसला की झोपेची जागा बदलणं. अगं किती वाईट दिसतं ते. इतरांना सांगतात ही मला त्रास देते म्हणून. मग मला बसणाऱ्या धक्क्यांचं काय? मी कुठे आणि कोणाजवळ बोलू हे? पण कुठल्याही परिस्थितीत मी मात्र शांत असते, संयम ठेवते. 4 दिवस गेले म्हणजे काही महिने गेले की हा माणूस नॉर्मल होतो. पण ते दिवस फार भयंकर असतात ग. हा पण एक आहे की ते कितीही बडबडले तरी मी कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत बसत नाही. मला त्याची गरज वाटत नाही.
पण आता सहन नाही होत ग देवकी. दुसऱ्यांना मारे ज्ञानाच्या समजुतीच्या गोष्टी सांगायच्या आणि स्वतःचं वागणं एकदम विपरीत. आता तर मी छोट्या बॅगेत 4 साड्या ठेवून दिल्यात. आता का या माणसानं धक्का दिला की मी सरळ घरातनं बाहेर पडणार आहे. अगं काहीतरी काय अर्चना, खरंच सांगते. आपण वृद्धाश्रमात गेलो होतो कनी मागे, बस तिथे जायचं, राहायचं. राहा म्हणावं मग एकटे. अर्चना शांत हो. कशी शांत हो ग देवकी. सगळा जन्म जळत चाललाय. दुखलं खुपलं ना तर कधीही हा माणूस शब्दांनी विचारत नाही. कधी औषध पाणी नाही, पूर्वीही नाही आणि आत्ताही नाही. म्हणूनच मला वाटतं परमेश्वर माझी प्रकृती सहसा बिघडू देत नाही. बरं कळत नाही म्हणावं तर पूर्वी यांचे बहीण भाऊ आई वडील जवळ असत तेव्हा त्यांच्या दुखण्याकडे हा माणूस जातीने लक्ष द्यायचा. त्यांच्यासाठी औषध पाणी आणायला एका पायावर तयार. मग माझ्याच बाबतीत हा सगळा दुष्काळ का? मला माहिती आहे मी यांना पसंत नव्हते ना, म्हणून हे सगळं. अर्चना अगं तसं नसेल काही. तसंच आहे देवकी, तसंच आहे. मी ही अशी रंगानं काळी. काहीही झालं आणि कितीही खोटी त्यांच्या लोकांची बाजू असली ना तरी हा माणूस त्याच्यावर पांघरून घालणार आणि मला खोटं पाडणार. आता माझी सहनशक्तीच संपली आहे देवकी. आता उरलेले दिवस यांच्या कचाट्यात काढणं मला मान्य नाही आहे, खरंच मान्य नाही आहे. अर्चना अगं मुलीकडे जाऊन ये ना काही दिवस. छे ग मी कुठेही जात नाही आणि कुणाला काही सांगत नाही. अर्चना बोलत होती, देवकी ऐकत होती. दोघींच्याही डोळ्यात पाणी उभं होतं आणि खोलीभर अंधार साचतच होता आणि तोच अंधार मनभर सुद्धा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.